नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 इतिहास या विषयासाठी प्राचीन भारताचा इतिहास युनिट क्रमांक पहिला यामधील हा लेक्चर क्रमांक 5 आहे, ज्यामध्ये आपण अरबी लेखकांचा अभ्यास करणार आहोत। स्मारक बघूया एन्शियंट टाइमच्या, गुप्तकालीन मुद्रा आणि सोबतच वैदिक साहित्य काय असतात याविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। यापूर्वीचा आपला लेक्चर क्रमांक 4 यामध्ये आपण विदेशी विद्वान जे होते, परदेशी जे विद्वान आहे यांच्याविषयी अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण मोस्ट इम्पॉर्टंट असे चीनी विद्वान यांचा अभ्यास केलेला। महाराष्ट्र सेट 2023 चा जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर त्यामध्ये आपल्याला या टॉपिक मधून प्रश्न येताना दिसून येतात। त्यामुळे एग्जामच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे जे आपले टॉपिक्स आहे युनिट क्रमांक पहिला प्राचीन भारताचा इतिहास यामधील हे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहे। यासोबतच यापूर्वीचा जो आपला लेक्चर आहे ते सुद्धा बघा, जेणेकरून हा सेशन आपल्याला योग्य रीतीने कळून येणार। सोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे। या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह लेक्चर मिळेल, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स असणार, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहेत, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सरावासाठी MCQs आहे आणि वीकली सॅटर्डेला आपली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे। नवीन बॅच सुरू होत आहे 21 सप्टेंबरला। या व्यतिरिक्त नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी हे आपले ऑफिशियल नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करा। आणि या कोर्सची फीज मात्र 8000 आहे, ज्यामध्ये आपल्याला पहा महाराष्ट्र सेटला 2 पेपर आहे, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2। ओके, या दोनही पेपरचा संपूर्ण अभ्यास करून मिळेल। सोबतच 100% आपला हा कोर्स जो आहे गॅरंटेड स्वरूपाचा आहे, ज्या थ्रू एग्जाम मध्ये आपल्याला बहुधा तुम्ही मागचे बॅचचे जर असेल तर आपल्या लक्षात असेल की लास्ट टाइम सुद्धा यामधून बहुधा प्रश्न आलेले आपल्याला दिसून येते। सोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून इथे हिस्ट्रीचा कोर्स सर्च करून घ्या। सो कुछ काही अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसून येईल। हे ऑफिशियल नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करून सुद्धा कोर्सला जॉईन होऊ शकता, किंबहुना आपले ॲपवरून सरळ आपण कोर्सला बाय करू शकतो। तर अशा प्रकारे महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 यासाठी कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे। या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेट परीक्षेला एकूण 10 युनिट्स आहे आणि या 10 युनिट सुद्धा तुम्हाला या थ्रू कव्हर करून मिळेल। यापूर्वीचा जर व्हिडिओ लेक्चर्स आपण बघितला नाही तर नक्की बघा, कारण त्यामध्ये आपण चीनी विद्वानांचा अभ्यास केलेला आहे। चीनी विद्वानांमध्ये बघा आपण वेनसंगला बघितलं, फाहियान यांना बघितलेला आहे, बरोबर आहे। तर हा सुद्धा सेशन खूप महत्त्वपूर्ण आहे। आज आपण वळूया अरबी लेखकांकडे। अरबी लेखकांमध्ये सर्वप्रमुख आहे सुलेमान। ओके, सुलेमान यांच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे। चला, युनानी लेखक सुद्धा कालच बघितलेले आपण, तर आज बघूया आपण अरबी लेखक ज्यामध्ये सुलेमान यांचा अभ्यास आपण करूया। ठीक आहे, चला। सुलेमान हे एक व्यापारी होते, ठीक आहे। व्यापारी म्हणू शकता आपण, यांना यात्री सुद्धा म्हणू शकतो, कारण आपल्या लक्षात येते की सुलेमान जे आहे एक अरब व्यापारी होते। आणि बघा हे जे आले होते ना, गुर्जर प्रतिहार वंशाच्या टाइम पिरियड मध्ये भारतात आलेले होते। आणि स्पेशली गुर्जर प्रतिहार शासकांमध्ये यावेळी कोणाचा टाइम पिरियड सुरू होता तर मिहिर भोज यांचा टाइम पिरियड यावेळेस सुरू होता। ठीक आहे, जेव्हा सुलेमान भारतात येते त्यावेळी राष्ट्रकूटांचं सुद्धा शासन आपल्याला दिसून येते। ठीक आहे, राष्ट्रकूट शासक अमोघ वर्ष हे एक मोठे विद्वान आपल्याला दिसून येते, तर अमोघ वर्ष यांच्या सभेत सुद्धा हे उपस्थित राहिले। आता बघा हा जो वेळ आपण बघत आहोत यामध्ये 3 सत्ता आपल्याला दिसून येते आणि या तीनही सत्तांमध्ये कन्नौज जे आहे यासाठी सत्ता संघर्ष सुरू असतो, ज्यामध्ये आपण बघतो की गुर्जर प्रतिहार वंश आहे। ओके,
सेकंड आहे पालवंश आणि तिसरा आहे राष्ट्रकूट. या तिघांमध्ये कन्नौजवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कशा प्रकारे त्रिपक्षीय संघर्ष चालेल हा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत याबाबत. यानंतर आहे सुलेमान यांचा ग्रंथ आहे सिलसिला उत्तवारी. आता बघा, सुलेमान यांचा ग्रंथ महत्वाचा आहे कारण या ग्रंथामध्ये पाल साम्राज्याला जे पाल पूर्ण डायनेस्टी आहे, पाल डायनेस्टी बंगालची, तर यासाठी रुहमा या शब्दाचा वापर कोणी केलेला आहे तर सुलेमान यांनी पाल साम्राज्यासाठी रुहमा या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. सोबतच गुर्जर प्रतिहारासाठी जर्जर या शब्दाचा प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, बरं. यासोबतच बघा, हिंद महासागरला अल दरियाए हरकंद अशा प्रकारे संबोधलेले आहे. ठीक आहे, आणि इव्हन आपण बघतो की सुलेमा जे आहे पाल साम्राज्याला रुहमा म्हणणार. ठीक आहे, बरं. रुहमा म्हणजे स्पेशली त्यांनी धर्मपाल यांच्याविषयी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. गुर्जर प्रतिहार जर्जर, का बरं जर्जर म्हटले आहे तर गुर्जर प्रतिहाराकडे मोठ्या प्रमाणात घोडे होते त्यामुळे त्यांना जर्जर म्हटलेले आहे. आणि हिंद महासागर जे आहे त्याला दर्याए हरकंद असे म्हटलेले आपल्याला दिसून येते. याचा अर्थ सिलसिला उत्तवारिक हा ग्रंथ कोणाविषयी माहिती देतो तर या ग्रंथांमध्ये आपल्याला पाल प्रतिहार, बरोबर, पाल गुर्जर प्रतिहार आणि राष्ट्रकूट राजा जे आहे, राष्ट्रकूट शासक जे आहे त्यांच्याविषयी माहिती आपल्याला दिसून येते. क्लिअर आहे? बरं, समोर आपण वळूया. नेक्स्ट आपलं ओके, नेक्स्ट आहे अल मसुदी. ठीक आहे, अल मसुदी हे एक व्यापारी होते, यात्री होते. ठीक आहे, आता बघा आपल्याला दिसून येते 915 ईस्वी मध्ये आपण बघतो की गुर्जर प्रतिहार वंश, बघा हा जो टाइम पिरियड आहे यावेळेस आपल्याला दिसून येईल की गुर्जर प्रतिहार वंशांचं यावेळेस शासन होतं आणि या गुर्जर प्रतिहारांचा राजा होता महिपाल प्रथम. जसं आपण बघतो की सुलेमान अरबी यात्री होता आणि सुलेमान जो आहे मिहिर भोज हा पण प्रतिहार राजा असतो. मिहिर भोज यांच्या टाइम पिरियड मध्ये येतात. त्याचप्रमाणे गुर्जर प्रतिहाराचं जे शासन आहे यावेळी सुरू असतं महिपाल. बरं, महिपाल. ठीक आहे, महिपाल प्रथम यांच्या काळात हा अल मसुदी भारतात येतात. ठीक आहे, गुर्जर प्रतिहार शासकांना त्यांनी बौरा असे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बौरा. जसं प्रकारे रुहमा म्हणजे धर्माचा राज्य किंवा धर्मपाल, पाल साम्राज्याला कोण म्हणतो? सुलेमान म्हणतो. तशाच प्रकारे गुर्जर प्रतिहार वंशाला बोरा म्हणून कोणी म्हटलेले आहे? अल मसुदी यांनी म्हटलेले आहे. प्रतिहार राजा महिपाल एक यांच्याकडे घोडे आणि उंट यांच्या जे पहा असं म्हटलं जातात की या टाइम पिरियड मध्ये जे प्रतिहार शासक होते यांच्याकडे उच्च प्रतीचे, ठीक आहे, वन ऑफ द बेस्ट काय होते? घोडे होते. आणि हे प्रतिहार वंशांची जितके पण रायटर्सनी यावेळेस यांच्याबद्दल लिहिलेलं आहे तर नेहमी त्यांनी त्यांच्या घोड्यांविषयी जे आहे उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, सेम अल मसुदी सुद्धा प्रतिहारांकडे असणारे घोडे आणि उंटांचा वर्णन करतो. सोबतच पानाचा विस्तृत्व वर्णन करणारा कोण? तर अल मसुदी यांनी विस्तृत्व पानाचा वर्णन केलेला आहे. यांचं ग्रंथ आहे मुरुज उल जहाब म्हणून. ठीक आहे, जसं आपण बघतो सिलसिला उत्तवारिक हा ग्रंथ कोणाचा? सुलेमान यांचा. त्याचप्रमाणे अल मसुदी यांचा ग्रंथ कोणता? मुरुज उल जहाब म्हणून. ओके, चला नेक्स्ट आपला आहे अलबिरुनी. आता बघा अलबिरुनी यांना विद्यासागर या नावाने ओळखतात, बरोबर आहे. बरं, आता यांचं जे रियल नेम आहे, ठीक आहे, जे रियल नेम आहे यांचं अबू रेहान मुहम्मद इब्न अहमद अलबेरुनी. ठीक आहे, आणि यांना अलबिरुनी या नावाने ओळखले जाते. प्रसिद्ध नाव काय आहे यांचं? अलबिरुनी आहे. अलबिरुनी या शब्दाचा अर्थ उस्ताद असा होतो. काय होतो? उस्ताद असा होतो. ठीक आहे, यांचा जन्म आपल्याला उझबेकिस्तान येथील खिवा साम्राज्यामध्ये झालेला आहे, ज्याला ख्वारिज्म असं म्हणतात. ठीक आहे, आता बघा काय होतं, हा जो रिवा आहे बरं, हा जो खिवा आहे किंवा ख्वारिज्म साम्राज्य जे असतं, ख्वारिज्म या साम्राज्यामध्ये यावेळी आपल्याला दिसून येते
की खिवा जे आहे, बरं, खिवा येथे होतं युद्ध आणि ह्या युद्धामध्ये आपल्याला दिसून येते की गजनी येथील सुलतान म्हणजे कोण, मोहम्मद गजनवी हा काय करतो, या खिव्यावर आक्रमण करतो आणि येथूनच आपण बघतो की 1017 म्हणजे 1017 मध्ये आपण बघतो की हा मोहम्मद गजनवी जी आहे ख्वारिज्म यावर आक्रमण करतात आणि अल्बिरुनी यांना युद्धबंदी म्हणून घेऊन येतात. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की 1017 मध्ये खिवावर युद्ध झालेलं, कोणी केलेलं, मोहम्मद गजनवी यांनी केलेलं आणि तिथून युद्धबंदी म्हणून कोणाला घेऊन आलेले, अल्बिरुनी यांना घेऊन आलेले होते. ठीक आहे, बरं, गजनी येथील सुलतान मोहम्मद यांनी खिवावर आक्रमण केले म्हणजे 1017 मध्ये आणि यातूनच युद्धबंदी म्हणून कोणाला घेऊन आले, ते अल्बिरुनी यांना. मोहम्मद गजनवी यांच्या विद्वत्तेने खूप जास्त प्रभावित झाले. आता बघा, यांना घेऊन आलेले होते युद्धबंदी म्हणून, पण यांची जी विद्वत्ता होती यांच्याशी खूप जास्त हे प्रभावित झाले आणि त्यांना राजज्योतिष या पदावर नियुक्त केलेले. ठीक आहे, यानंतर आपण बघतो की 1019 मध्ये जे आहे मोहम्मद गजनवी, आता बघा, मोहम्मद गजनवी जे आहे ते भारतावर आक्रमण करतात आणि त्यांच्या 17 स्वाऱ्या आपण अभ्यास करीत असतो. बरोबर आहे. तर बघा, मोहम्मद गजनवी काय होतं, 1019 मध्ये भारतातील पंजाब क्षेत्रात येतात. ठीक आहे, आता जेव्हा हा भारतात येतो त्यावेळीच याच्या सोबत जे आहे मोहम्मद गजनवी सोबत आपल्याला अल्बिरुनी सुद्धा दिसून येते. पण अल्बिरुनी इथे येते पण परत जात नाही, इथेच राहून ते संस्कृतचा अभ्यास करतात. हिंदू दर्शनाचा सुद्धा ते अभ्यास आपल्याला इथे करताना दिसून येते. आता बघा, संस्कृतचा अभ्यास करतात, हिंदू दर्शन अभ्यास करतात आणि इतर जे आपले शास्त्र आहे यांचा सुद्धा अभ्यास अल्बिरुनी करताना दिसून येते. ठीक आहे, बरं, यासोबतच पाहतो आपण की भारतात राहून जे काही त्यांनी अध्ययन केलं यांच्या सहाय्याने त्यांनी अरबी भाषेत एक ग्रंथ लिहिला ज्याला आपण तारीख ए हिंद किंवा तहकीक ए हिंद असं म्हणतो. आता प्रश्न असतो की तहकीक ए हिंद ग्रंथ कोणाचा आहे, तहकीक ए हिंद, तर आपल्याला माहित असायला हवं की हा ग्रंथ कोणाचा आहे, अल्बिरुनी यांचा आहे. ठीक आहे, बरं, आता यामध्ये माहिती कशाची आपल्याला मिळते, तर यामध्ये आपल्याला मुस्लिम आक्रमणाच्या पूर्वी कशा प्रकारचा भारतीय इतिहास होता, भारतीय संस्कृती कशा प्रकारची होती याचं वर्णन अल्बिरुनी यांनी केलेलं आहे. सोबतच अल्बिरुनी यांना प्रथम वास्तविक भारतशास्त्री या नावाने सुद्धा ओळखतात. तर अशा प्रकारे अल्बिरुनी यांची प्रमुख रचना आहे तहकीक ए हिंद. ठीक आहे, कोणाच्या दरबारात हा होता किंवा राजदोषनीस म्हणून यांना कोणी नियुक्त केलेले होते, तर लक्षात घ्या, यांना राजदोषीस ज्योतिष म्हणून मोहम्मद गजनवी यांनी नियुक्त केल्याची माहिती आपल्याला मिळते. ओके, आता अल्बिरुनी यांचे आणखीन 2 ग्रंथ आहे. एक आहे कानून इल मसुदी आणि दुसरा आहे जवाहिर फिल जवाहिर. हे दोनही ग्रंथ अल्बिरुनी यांचे आहे. ठीक आहे, अल्बिरुनी यांचा भारत वृत्तांत याविषयी काही दोषही आपल्याला दिसून येते. ठीक आहे, त्यांनी आपले ओपिनियन न देता तत्कालीन जे काही पुस्तक त्यांनी वाचले, ज्या ग्रंथांचा अभ्यास केला, या ग्रंथांवर त्यांनी आधारित माहिती लिहिली. पहिला म्हणजे राजनैतिक दर्शन विषयी त्यांनी माहिती दिलेली नाही, म्हणजे कशा प्रकारची कंडिशन होती या ठिकाणी, आणि दुसरा म्हणजे व्यक्तिगत त्यांचे काय अनुभव आले भारतामध्ये राहून याविषयी न लिहिता भारतीय पुस्तकांमध्ये जे काही वर्णन केलेलं आहे सेम तेच वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये केल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतरचा आपला टॉपिक आहे इब्न बतूता. आता बघा, इब्न बतूता यांचं संपूर्ण नाव, चला, ओके, तर इब्न बतूता यांचं पूर्ण नाव बघा, अबू अब्दुल्ला मोहम्मद इब्न अब्दुल्ला लवात उत तांगी इब्न बतूता. आणि प्रसिद्ध नाव काय आहे यांचं, तर यांचं प्रसिद्ध नाव आहे इब्न बतूता. ठीक आहे, आता यांचं बघा, जन्म झालेला आहे मोरोक्को येथे. ठीक आहे, कधी झालेला आहे, 1304 मध्ये. ठीक आहे,
इब्न बतूता आपल्याला माहित आहे कोणत्या देशाची यात्री होते, तर हे आफ्रिकी काय होते, आफ्रिकी यात्री होते. ठीक आहे. ओके, जन्म कुठे झाला आहे, मोरोक्को या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. 1333 म्हणजे 33 मध्ये मोहम्मद बिन तुघलक म्हणजे आपले MBT, बरोबर आहे. आता दिल्ली सल्तनत मध्ये आपण काय करीत असतो, दिल्ली सल्तनत मध्ये आपण 5 वंशांचा अभ्यास करतो, ज्यामध्ये गुलाम वंशाचा अभ्यास करतो, खिलजी वंश येतात, तुघलक वंश येतं, सय्यद वंश आणि शेवटी आपण लोदींचा अभ्यास करतो, बरोबर आहे. तर या तुघलक वंशाचेच राजा असतात सेकंड नंबरचे मोहम्मद बिन तुघलक, ज्यांना इतिहासात MBT या नावाने आपण ओळखतो, बरोबर आहे शॉर्टमध्ये. चला, तर यांच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते इब्न बतूता आलेला. ठीक आहे. कोणाच्या काळामध्ये इब्न बतूता आलेले आहे, तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इब्न बतूता जे आहे ते मोहम्मद बिन तुघलक यांच्या काळामध्ये आलेले आहे. त्यांच्या विद्वत्तेचा प्रभावित होऊन मोहम्मद बिन तुघलक यांना दिल्लीचे काजी म्हणून नियुक्त केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि हाच प्रश्न महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला यापूर्वी विचारलेला आहे. ठीक आहे. कोणाला मोहम्मद बिन तुघलक यांनी काजी म्हणून नियुक्त केलेले, तर हे होते आपले इब्न बतूता, ज्यांना मोहम्मद बिन तुघलक यांनी काजी या पदावर नियुक्त केले. ठीक आहे. चला, समोर आपण बघतो की मोहम्मद बिन तुघलक जे आहे 1342 मध्ये मोहम्मद बिन तुघलक जे आहे इब्न बतूता यांना कुठे पाठवतात, इब्न बतूता यांना चीनला पाठवतात. कशासाठी, राजदूत म्हणून हे कुठे त्यांना पाठवतात, चीन. ठीक आहे. हे चीनला जाण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळी आपण बघतो की कशा प्रकारे त्यांचं जहाज जे आहे, ठीक आहे, त्यांचं जहाज काय होतं, क्षतिग्रस्त होताना आपल्याला दिसून येते. आणि क्षतिग्रस्त झाला आणि त्यामुळे ते चीनमध्ये न जाता परत आपल्या देशात म्हणजे आफ्रिका गेले. ठीक आहे. आणि तिथे राहून त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. सोबतच बघा यांचं जे ग्रंथ आहे त्याचं नाव आहे रेहला. आता रेहला जे आहे अरबी भाषेत लिहिल्या गेलेला. कोणत्या भाषेत लिहिलेला आहे, अरबी भाषेमध्ये आपल्याला दिसून येते की रेहला हा ग्रंथ लिहिलेला आहे. सोबतच यामध्ये बघा ते स्वतः MBTच्या काळामध्ये आलेले आहे, मोहम्मद बिन तुघलकांच्या काळामध्ये आलेले आहे. तर ऑब्विसली गोष्ट आहे की मोहम्मद बिन तुघलक यांच्याविषयी ते लिहिणार. कशा प्रकारे मोहम्मद बिन तुघलक यांनी राजधानी परिवर्तन केली आणि का बरं राजधानी परिवर्तन केली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिसून येते की कशा प्रकारे MBTच्या काळामध्ये जी दिल्ली ही राजधानी होती, या दिल्लीवरून त्यांनी दौलताबाद राजधानी नेल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. चला, अशा प्रकारे आपण बघतो की मोहम्मद बिन तुघलक यांच्या काळामध्ये इब्न बतूता भेट देतात. आणि इब्न बतूता यांचं प्रमुख ग्रंथ कोणता आहे, तर यांचा प्रमुख ग्रंथ आहे रेहला. यासोबतच एक टॉपिक बघा, या पूर्वीचं जे सेशन्स आहे त्याला आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते टॉपिक्स बघितल्याशिवाय हे आपल्याला योग्य रीतीने कळून येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला या पूर्वीचे सगळे सेशन्स आपल्याला बघावे लागेल, व्यवस्थित नोट्स आपल्याला काढावे लागेल, जेणेकरून हे सगळेच प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या कळणार आणि इथून जे काही प्रश्न येतात ते तुम्ही योग्यरित्या आन्सर करू शकणार. बरोबर आहे. तर गुप्तकालीन बघा मुद्रा कशा प्रकारची होती आणि गुप्तकालीन मुद्रा हा टॉपिक तुम्हाला आणखीन एकदा अभ्यासायला मिळेल. ठीक आहे. पण आता बघा, ठीक आहे, चला सुरू करूया सेशनला. तर गुप्तकालीन मुद्रा म्हणजे सिक्के. गुप्त काळात सर्वाधिक सोन्याची सिक्के बनवल्याचं आपल्याला मिळते. तर खूपदा प्रश्न विचारतात की कोणत्या कालखंडात सर्वाधिक सिक्के बनवण्यात आले, तर आपल्याला आन्सर करायचं असतं गुप्तकाळ. सोन्याचा प्रथम सिक्का कोणी काढलेला गुप्तांमधून, तर चंद्रगुप्त प्रथम यांनी बनवलेले आहे. आता चंद्रगुप्त प्रथम यांनी ज्या प्रकारचे सोन्याचे सिक्के काढले त्याला कुमारदेवी चंद्रगुप्त प्रकार म्हणतात. ठीक आहे. कुमारदेवी चंद्रगुप्त प्रकाराचे नाणे ठीक आहे बनवले. आणि हा जो नाणा आहे त्यालाच राजा राणी
ठीक आहे, कारण बघा कुमारदेवी राणी आहे आणि चंद्रगुप्त राजा आहे. यातूनच या जे शिक्के आहे, जे मुद्रा आहे, त्याला राजा राणी प्रकाराचे मुद्रा सिक्के असेही म्हणतात. समुद्रगुप्त यांनी गरुड प्रकार काढला, धनुर्धारी प्रकार, परशु प्रकार, अश्वमेध प्रकार आणि वीणावादक. कारण आपल्याला माहित आहे की वीणावाद्य हे व्यवस्थितरित्या म्हणजे योग्यरित्या समुद्रगुप्त वाजवित होते, त्यामुळेच त्यांच्या शिक्क्यावर आपल्याला वीणाचं चिन्ह सुद्धा दिसून येते. आता गुप्त शासकांमध्ये रजत मुद्रा सुद्धा प्रचलित होती. रजत म्हणजे काय होतं, चांदीचे शिक्के. ठीक आहे, तर चांदीचे शिक्के प्रचलित करण्याचं श्रेय जे आहे चंद्रगुप्त द्वितीय यांना आहे, ज्यांना आपण चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य या नावाने ओळखतो. आता बघा, सोन्याचे शिक्के चंद्रगुप्त प्रथम, चांदीचे मुद्रा जी आहे चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य. ओके, आता रामगुप्त जे आहे ते तांब्याचे सिक्के प्रचलित करताना आपल्याला दिसून येणार. या व्यतिरिक्त गुप्तकालीन एकमात्र शासक ज्यांनी ताम्रमुद्रा प्रचलित केलेली ते होते रामगुप्त. ओके, सोबतच गुप्तकालीन सोन्याच्या शिक्क्यांना दिनार या शब्दाचा प्रयोग करतात. काय म्हणतात, दिनार. आणि चांदीच्या शिक्क्यांना काय म्हणतात, तर रूपक म्हणतात. या दोनही गोष्टी एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे यांना नक्कीच तुम्ही हायलाइट करा. आता विदेशी मुद्रांमध्ये बघा, आता विदेशी मुद्रा कशा प्रकारे येणार, तर ऑब्व्हियसली आपला विदेशी व्यापार सुद्धा चालायचं, आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा होतं आणि यातून आपल्याला विदेशी मुद्रांची प्राप्ती सुद्धा होताना दिसून येतात. बरोबर आहे, यातूनच आपण बघतो की विदेशी मुद्रा सुद्धा या काळात अस्तित्वात होत्या. आणि स्पेशली दक्षिण भारतातील पांडुचेरी जवळ, ज्यामध्ये अरिकमेंडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या ठिकाणी सोन्या आणि चांदीचे रोमन सिक्के आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, म्हणजे हे सगळेच ठिकाण खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण दक्षिण भारतातील पांडुचेरी निकट अरिकमेंडू या ठिकाणी आपल्याला सोन्याची जी मुद्रा आहे, रोमन मुद्रा, ते आपल्याला मिळते. आता बघा, इथे रोमन सिक्के मिळते, याचा अर्थ रोमन शासक असेल. ठीक आहे, स्पेशली ऑगस्टस आणि आपल्याला दिसून येतं की टायबेरियस हे दोनही शासकांचे सिक्के म्हणजे दक्षिणमध्ये आपल्याला दिसून येते. यावरून आपण म्हणू शकतो की भारत आणि रोम यांच्यात व्यापार होत होता, म्हणजेच त्या काळात भारताचं जे आहे आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा चालायचं. ओके, तर यामध्ये एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे, तो म्हणजे असं, चला थोडं स्क्रीन तुम्हाला वाईट करून देऊ इच्छिते, जेणेकरून इथे काही तुमचं जे डाऊट असेल ते क्लिअर होऊन जाणार. आता बघा, सिक्क्यांचं जे अभ्यास करतात त्याला आपण म्हणतो मुद्राशास्त्र. बरोबर आहे, आणि या मुद्राशास्त्रामध्ये आपण बघतो की जे एकदम प्राचीन आपले शिक्के होते त्या शिक्क्यांना काय म्हणतात, आहत शिक्के म्हणतात. आहत सिक्के याला म्हटले जातात. ओके, बरं. आता आहत शिक्के काय असायचे, एक प्रकारचं ठप्पा आपण मारतो ना त्या प्रकारचे असायचे. ठीक आहे, आणि हे जे सिक्के होते स्पेशली धातूंनी बनत होते. ठीक आहे, बरं. आता प्राचीन सिक्क्यांवर लेख होते का, तर अजिबात नव्हते. यामध्ये काय होते, चिन्ह असायचे. चिन्ह म्हणजे जसं सूर्य आहे, ठीक आहे, किंवा वेगवेगळे मच्छी आहे, व सूर्य, वृक्ष, हत्ती आहे ना, यांचं सगळ्यांचं एक प्रकारचं चिन्ह आपल्याला इथे दिसून येतं. ठीक आहे, आता या सोबतच बघा की सुरुवातीला सिक्के जे आहे फक्त कोण वापरायचं, तर व्यापारी जे असायचं, व्यापारी श्रेणीतील जे व्यक्ती असायचे तेच याचा उपयोग करायचे. ठीक आहे, आणि सर्वाधिक भारतामध्ये बघा मौर्योत्तर काळाचा जर आपण विचार केलं तर मौर्योत्तर काळामध्ये आपल्याला सीसा असो, पोटीन असो, तांबा असो, कासा असो किंवा चांदी, सोने या सगळ्यांची खूप जास्त प्रमाणात काय मिळतं आपल्याला, सोन्याचे सिक्के मिळतात. ठीक आहे, आता बघा सगळ्यात जास्त सोन्याचे शिक्के गुप्त काळामध्ये, पण सर्वाधिक शुद्ध सोन्याचे शिक्के कोणी बनवलेले आहे, सर्वाधिक शुद्ध मी म्हटलेला आहे सर, सर्वाधिक शुद्ध सिक्के बनवलेले आहे आपल्या कुशाण शासकांनी. आणि कुशाण शासकांमध्ये स्पेशली कनिष्क यांनी, कोणी, कनिष्क यांनी. ठीक आहे, तर अशा प्रकारे मुद्राशास्त्र यांचा अभ्यास आपण करीत असतो.
आणि मुद्राशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येते की कशा प्रकारे प्राचीन सिक्क्यांना काय म्हणतात, तर आहत सिक्के असे म्हणतात. आता बघा स्मारक आहे, ठीक आहे. आता स्मारकांचा अभ्यास का बरं, कारण जर आपण स्मारकांचा अभ्यास केला तर स्मारकाच्या अभ्यासातून आपल्याला त्या काळातील परिस्थितींची माहिती मिळते. आता त्या काळातील कला कशा प्रकारची होती, त्या काळातील विकास काय होता, लोकांच्या धार्मिक काय वृत्ती होती, ठीक आहे, किंवा धर्माबद्दल सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती, या सगळ्यांची माहिती आपल्याला कुठून मिळत असते, तर या सगळ्यांची माहिती आपल्या स्मारकांच्या, ठीक आहे, अभ्यासातून मिळतं. आता स्मारकांच्या अंतर्गत वास्तुकलेचा समावेश होतो, मूर्तिकलेचा समावेश होतो आणि चित्रकलेचा समावेश होतो. याचा अर्थ हा स्मारक जो टॉपिक आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरेल, कारण प्राचीन भारताच्या मूर्ती म्हणजे वास्तुकला असो, यासोबतच मूर्तिकला असो किंवा चित्रकला असो, या तीनही टॉपिकवर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न येताना दिसून येतात. बरोबर आहे. यातूनच हडप्पा येथील प्रस्तर मूर्ती म्हणजे दगडाची मूर्ती, मोहनजोदडो येथील नृत्य करणारी नटराजन कास्य मूर्ती आहे जी आपल्याला उत्खननातून मिळते. यातून सिंधू सभ्यतेमध्ये आपल्याला कशा प्रकारचं सभ्यता होती याची सुद्धा माहिती कळायला मदत होते. भारतातील प्राचीनतम मंदिर ज्यामध्ये देवगड दशावतार मंदिर आहे, विष्णूच्या 10 अवतारांची माहिती आपल्याला इथून मिळते. बरोबर आहे. आणि हे जे मंदिर आहे हे नागर शैलीचं आहे. यासोबतच बेसर शैलीचे मंदिर आपण बघतो, तर बेसर शैली कुठे अवलंबण्यात येते, जेव्हा चंदेल शासक जसे आपले खजुराहोचा मंदिर आहे, ठीक आहे, कदारिया महादेव मंदिर आहे, बरोबर, तर ते कोणत्या शैलीतील आहे, तर ते आहे आपल्याला दिसून येते की बेसर शैलीतील आहे. आणि देवगडचा दशावतार मंदिर ज्यामध्ये विष्णूंच्या 10 अवतारांची माहिती आपल्याला मिळते, हे आपल्याला दिसून येते की नागर शैलीत आहे. आता दशावतार मंदिर जे आहे ते गुप्तकालीन आहे. यानंतर एक सेशन होणार, ठीक आहे. आता यानंतर म्हणजे लगेच मंडेला न होता हा एक स्पेशल सेशन असेल, ज्यामध्ये तुम्हाला एन्शियंट टाइम पिरियड मधील सगळेच प्रमुख मंदिरे कोणी बांधली, कोणत्या काळात बांधली, त्याची काय वैशिष्ट्ये आहे, अशा प्रकारचं एक सेशन सुद्धा दिसून येईल. ठीक आहे. चल ओके, इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर आहे. नागर शैलीचं आपल्याला दिसून येते उदाहरण भुवनेश्वर लिंगराज मंदिर आहे, ठीक आहे, केशरी नरेश यांनी हे बनवलेलं आपल्याला, ठीक आहे, दिसून येते. ठीक आहे. द्रविड शैलीचे उदाहरण आहे तंजोर येथील बृहदेश्वर मंदिर आहे. या मंदिरांचं जे निर्माण आहे चोल. आता बघा, जे दक्षिणमध्ये मंदिर स्थापत्य कलेची शैली आहे ती द्रविड शैली म्हणून आपण ओळखतो आणि याचा विकास पल्लवांच्या काळात झालेला आहे आणि चोलांच्या काळात सुद्धा झालेला आहे. बरोबर आहे. आणि भारतात चित्रकलेचा प्राचीनतम उदाहरण आपल्याला कुठे मिळते, तर पाषाण काळामध्ये मिळते. आणि पाषाण काळातील भीमबेटका हा ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला गुहा मध्ये चित्र काढलेले दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारे आपण बघतो की मंदिर स्थापत्य कलेसाठी द्रविड शैली, एक आपली नागर शैली आणि तिसरी आपली आहे बेसर शैली. या तीनही शैलीमध्ये जे मंदिर घडवण्यात आले यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण हा टॉपिक संपविला आहे. यानंतरचा आपले एक टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे साहित्यिक स्त्रोत. आता साहित्यिक स्त्रोत जे आहे, ठीक आहे, हा महत्त्वाचा असेल का, पण याला आपण सुरुवात करूया वैदिक काळ सुरू करण्यापूर्वी. ओके. तर अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा आपल्याला करायचं आहे. थँक्यू सो मच.